बाजार समितीमध्ये आलो तेव्हा कोनशिलेचं अनावरण झालं। मग कोनशिलेचं अनावरण झाल्यानंतर पाठीमागे आम्ही गेलो तेव्हा त्या शेडमध्ये अजून एक कोनशिला लावली होती, त्याचं अनावरण झालं। आणि मग शेडच्या आतमध्ये गेल्यानंतर अजून एक कोनशिला लावली होती। आणि मग मला कोणीतरी म्हटलं हे अनावरण तुमच्या हस्ते घ्यायचं आहे। मी म्हटलं हे काय आहे? ते म्हटले हे पडदा उघडल्यानंतर तुम्हाला कांद्याचे भाव दिसतील। आणि जेव्हा तो मी पडदा उघडला तेव्हा तिथं दिसलं कांदा 38 रुपये। आणि मग मला हा प्रश्न पडला की जर या बाजार समितीला माननीय भाऊंचं नाव दिल्यानंतरच कांद्याचे भाव 38 रुपये व्हायचे होते तर लोकसभे अगोदर थोडा घेतला असता तर मी माजी झालो नसतो। कांद्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे। घरामध्ये कांदा आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून अश्रू काढतो आणि लोकसभेमध्ये माझ्या डोळ्यातून त्यांनी काढले। पण काय हरकत नाही, या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये जय पराजय होत राहतो। आणि आज जसं भानाभाऊ म्हटले की हे काय राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे मी राजकीय कुठलाही उल्लेख करत नाही। पण जसा अभिमान भानाभाऊ, राजकीय परिस्थिती पहा कशी आहे। आज तुम्ही सचिन आबाच्या मुलीला इथं येऊन सांगितलं की इंग्रजीमध्ये बोलून टाक, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। हेच मी 1 महिन्यापूर्वी बोललो तर माझ्यावर इतकी टीका झाली काय सांगू। परिस्थितीचा फरक आहे। त्या कालावधीमध्ये जेव्हा मी इंग्रजीचं महत्त्व पटवून दिलं तेव्हा ते लोकांना पटलं नाही। आज तुम्ही इंग्रजी बोलणं किती महत्त्वाचं आहे, शिक्षित असणं किती महत्त्वाचं आहे, सुशिक्षित असणं किती महत्त्वाचं आहे, तुम्ही लोकांना जाणीव करून दिली तर लोकांनी टाळ्या वाजवल्या। काय हरकत नाही, काय चालत राहतो। पण मला एक गोष्टीचा आनंद झाला, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे। जसं त्या कालावधीमध्ये 14 रुपये कांदा करण्यामध्ये माझा काही रोल नव्हता, तसा आज कांदा 38 होण्यामध्ये माझा काही रोल नाही। निसर्ग, शासन निर्णय, परिस्थिती या सगळ्यांना अनुसरून या गोष्टी घडत जातात। काही गोष्टींचा चांगला परिणाम होतो, काही गोष्टींचा वाईट परिणाम होतो। पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो प्रेम आपण सगळ्यांनी माननीय भानाभाऊंना दाखवलं, 10 वाजेपासून तर आज 3:30 वाजेपर्यंत एकही माणूस या मंडपामधून हल्ला नाही। हीच भानाभाऊंची खरी पूर्ण वर्षाची कार्यकीर्द आहे की ज्याला खरं मान देण्यासाठी आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत।